कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून चर्चा सुरू आहेत। याबाबतचा प्रश्न पवारांना विचारला असता त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी मुख्यमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे याबद्दलचे संकेत दिलेत। मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आत्ताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही। याबाबत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल। कुणाला किती जागा मिळतात या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री कोण हे आत्ता महत्त्वाचं नाही। सध्या महाविकास आघाडीला बहुमत कसं मिळेल त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। तसं वातावरणही राज्यात आहे। तसंच लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे। स्थिर सरकार देणं हे आमचं उद्दिष्ट आहे असं म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचं याचा निर्णय होईल असे शरद पवारांनी स्पष्ट केलंय। आज त्याच्याचा काही फरक आहे। अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये सरकार नाही। पण त्यासाठी आत्ताच काही नांदणी करण्याची आवश्यकता नाही। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी समाचार घेतला। चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला तर त्याचा चुकीचा परिणाम होतो। खोटा इतिहास जनतेसमोर आणि नव्या पिढीसमोर मांडू नये। चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्यास समाजात गैरसमज होतात अशा शब्दात पवार यांनी फडणवीस यांना फटकारलं। तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेल्या जयदीप आपटेला जे काम दिलं होतं त्यानं इतकं मोठं काम कधी केलेलं नाही। मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी वाऱ्याचा वेग वाढल्याचं कारण सांगतात, मात्र जे कारण सांगितलं जातं ते योग्य नाही अशी टीका त्यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं शिवभक्तांची भावना तीव्र होती, ते राजकारण म्हणता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं। देशात आणि महाराष्ट्रात दररोज अत्याचार आणि हिंसा घडत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गृह विभागानं नागरिकांना धाडस देणं गरजेचं असतं, मात्र तसं होताना दिसत नाही। बदलापूर घटना घडली हे चांगलं नाही। ज्या लोकांनी संताप व्यक्त केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। बदलापूर इथं सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया होती, तिथं कुणी राजकारण करण्याचा प्रश्नच नाही असंही पवार यांनी सांगितलं। कागलमधील समरजित सिंह घाटगे यांच्या उमेदवारीवर बोलताना शरद पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात समरजित सिंह घाटगे यांच्यासारख्या उमेदवाराची गरज असल्याचं सांगितलं। अशाच प्रकारे राज्यात विविध ठिकाणी निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही। पहिली बैठक देखील झालेली नाही। 7, 8 आणि 9 सप्टेंबर या तारखेला महाविकास आघाडीचे नेते बसतील आणि चर्चेला सुरुवात होईल। यामध्ये आम्हाला साथ दिलेल्या लहान पक्षांना देखील सोबत घेण्याबाबत मी भूमिका घेतली आहे, ती मी सुचवली। लवकरच याबाबत प्रक्रियेला सुरुवात होईल, पण मी या प्रक्रियेत नाही, आमचे इतर सहकारी यात चर्चा करतील असं पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। उदाहरणार्थ शेतकरी गावाला उदाहरणार्थ शेती आहे, शेती काही आहे, मर्यादित आहेत। आणि कालच्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांनी आम्हा सगळ्यांना सरकारने साथ दिली, त्यामुळे त्यांच्या ही चर्चा करावी आणि हा प्रश्न लवकर प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात करावी अशी धारणा माझी आहे आणि मी आमच्या अतिशय मित्रांना अभिनंदन सांगणार।
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकरच तोडगा निघावा, सरकारनं तातडीनं त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली। महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे, त्यामुळं आमची जबाबदारी वाढली आहे। लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारांची चणचण नव्हती, आता देखील आमच्याकडे उमेदवारांची चणचण नाही। लोकसभेला भाजपला बहुमत मिळेल असं दाखवलं जात होतं, पण ते खरं नव्हतं। आत्ता देखील विधानसभेत अशीच परिस्थिती पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष RK पवार, माजी आमदार अशोक जांभळे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, AY पाटील आदी उपस्थित होते।